केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण आता थर्मोडायनॅमिक्सचा 57 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन ॲट कॉन्स्टंट प्रेशर ज्यावेळी तुम्ही म्हणताय ना त्यावेळी तो डेल्टा एच असतो, म्हणजेच QP आपण म्हणायचं त्याला. तर तो किती आहे -74.876 किलो जूल आहे. आणि म्हणजेच तो आपण डेल्टा एच इज इक्वल्स टू QP, म्हणजे डेल्टा एच म्हणजेच QP असणार आहे. तो असा एवढा आपण लिहितो इथं. आता ही जी व्हॅल्यू आहे ना ती किलो जूलमध्ये आहे आणि किलो जूलमधली व्हॅल्यू आपण जूलमध्ये कन्वर्ट करून घेतो. तर ती किती होईल -74876 जूल, म्हणजे डेल्टा एच तुम्हाला दिला आहे. आरची व्हॅल्यू तर माहिती आहे सगळ्यांना, R इज इक्वल्स टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हा आरची व्हॅल्यू आहे. टेम्परेचर त्यांनी किती दिले, टेम्परेचर दिले 298 केल्विन टेम्परेचर दिले. परत पुढं आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, टू फाइंड कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच कोण तर डेल्टा यू म्हणजेच कोण और तर QV कॅल्क्युलेट करायचं आहे. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना जे काही तुम्ही हीट द्याल ती सगळी हीट इंटरनल एनर्जी म्हणून कन्वर्ट होते, म्हणजे डेल्टा यू म्हणजेच QV असतो. QV म्हणजेच ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या वेळेचा दिलेला हीट हा इंटरनल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. आता आपल्याला फॉर्म्युला काय आहे ते समजून घेऊया आपण. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन म्हणजे तुम्हाला काय तयार करायचं तर मिथेन तयार करायचं आहे. मिथेन कसा तयार होतो, एक कार्बन घ्यावा लागेल आणि किती हायड्रोजन घ्यावे लागतील तर 2 हायड्रोजन घ्यावे लागतील. आता कार्बन सगळ्यांना माहिती आहे कोणत्या स्टेटमध्ये असतो तर सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि हायड्रोजन कोणत्या स्टेटमध्ये असतो तर गॅसियस स्टेटमध्ये असतो. आणि मग मिथेन तयार होईल. CH4 नावाचा मोलिक्यूल तयार झाला मिथेनचा. तर मिथेन कोणत्या स्टेटमध्ये असतो तर गॅसियस स्टेटमध्ये असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा एन इथं लगेच काढून घ्या. N2 - N1 हा याला माहिती N2 हा किती आहे सांगा बरं 1. N1 किती आहे सांगा बरं. सॉलिड स्टेटमधला आणि लिक्विड स्टेटमधला कंटेंट आपण घ्यायचा नसतो, फक्त गॅसियस स्टेटमधला कंटेंट घ्यायचा असतो. तो किती आहे तर 2 आहे. 1 - 2 किती आला तर -1. म्हणजे तुमच्याकडे डेल्टा एन तुम्हाला मिळाला हा -1 आहे. आपला फॉर्म्युला काय डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस डेल्टा NRT, म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. मग डेल्टा एच तुम्हाला माहिती आहे का तर माहिती आहे. तो किती आहे आपल्याला दिलाय त्यांनी तर बघा इथं आहे बघा -74876 हा तुमचा डेल्टा एच आहे. मायनस डेल्टा एन किती आहे -1 इंटू 8.314 इंटू टेम्परेचर किती आहे 298 केल्विन टेम्परेचर आहे. तर हे सॉल्व्ह करायचं. मग किती येते बघा बरं. हा -74876 ॲज इट इज घ्या. हा मायनस काय झाला प्लस घ्याला. हा दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं. हा मल्टिप्लिकेशन किती येते तर 2477 हे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येते. आता याच्यातून हे मायनस करा आणि मायनस साइन देऊन टाका. किती येते बघा बरं डेल्टा यू इज इक्वल्स टू -72398 काय आला हा जूलमध्ये आला. तुमचा डेल्टा यू तुम्हाला मिळाला 72398 पॉईंट समथिंग जे येईल ते तुम्ही लिहू शकताय. म्हणजे आपण काय केलं तर चेंज इन इंटरनल एनर्जी आपण ह्या प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट केले. थँक्यू.